फडणवीसांच्या समोर भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना चांगलंच सुनावलं। पिंपरी चिंचवड शहराचा विकास आपल्या कारकिर्दीत झाला, पण आपलं नाव घ्यायला महेशला काय झालं? शेवटी आपण महायुतीत आहोत हे याद राखा, असं अजित पवारांनी खडसावलं। अजित पवारांनी पुण्यामध्ये होत असलेल्या वाहन तोडफोड आणि कोयता गँगवरनं पुणे पोलिसांना चांगलंच खडसावलं। तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांवरती मकोका लावा, त्यांची शहरातनं धिंड काढा, अशा थेट सूचना अजित पवारांनी दिल्यात। आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील, अशी तक्रार बीडमधल्या भागचंद महाराज झांजे यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींबाबत प्रतिक्रिया दिल्यावरती गेल्या 5 दिवसांपासून भागचंद महाराजांना धमक्या येतात। महायुतीच्या सरकारला विजयाचं बहुमताचं डिप्रेशन आल्याचा चिमटा संजय राऊतांनी काढला। यातून ते बाहेर पडतच नाहीत, हा अधिक गंभीर आजार आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला। वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंग पुरली आहेत हे समजून घेण्यासाठी माणसाला साक्षर असणं आवश्यक आहे, असा टोलाही राऊत लगावतात। शिंदे सेनेनं कामाख्याला जात अघोरी विधी केले की नाही यावरती कुणीही उत्तर देत नसल्याचं संजय राऊत म्हणतात। मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर जाणार हा त्यांचा अधिकार, त्यांच्या मुलीची परीक्षा झाल्यावरती ते वर्षावर जातील, मात्र रोज सकाळी भोंगा वाजतोय असं म्हणत अजित पवारांनी संजय राऊतांना टोला लगावला। योजना लाडक्या बहिणींसाठी नव्हती तर सत्तेसाठी होती हे स्पष्ट झालंय, असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधला। लाडक्या बहिणींना दिलेले पैसे सामान्य माणसांचे आहेत, निवडणूक आयोगानं योजनेची चौकशी करावी अशी मागणी बच्चू कडू करतात। लाडक्या बहिणींचा 2.5 कोटींपर्यंत गेलेला आकडा 25 ते 30 लाखांवरती आणण्याचं प्लॅनिंग सुरू असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। सरकारचं डोकं विकृत झालंय अशी टीकाही त्यांनी केली। लाडकी बहीण योजनेवरनं रोहित पवारांनीही हल्लाबोल केलाय। योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये टप्प्याटप्प्यानं कपात करण्याचा सरकारचा जोरदार प्रयत्न सुरू आहे। केवळ मतांसाठी सरकारनं बहिणींचा वापर केला असून यातून हे स्पष्ट होतं असा आरोप रोहित पवार करतात। लाडक्या बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीत घुमला। माझ्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चारी मुंड्या चित केलं। लाडक्या बहिणींनी निर्माण केलेल्या महालाटेत भले भले वाहून गेले या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरती टीका करत लाडक्या बहिणींचं कौतुक केलं। मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 315 कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। आज मुख्यमंत्री मावळ दौऱ्यावर होते, यावेळी त्यांचं जोरदार स्वागत झालं। अहिल्यानगरातील श्रीगोंदा तालुका पडेगाव ग्रामसभेनं गावात कोल्ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। विशेषतः स्टिंग या कोल्ड्रिंकवरती कडक निर्बंध लावले गेलेत। सोबतच गावात दारू, मटका, गुटखा आणि मावा यावरती संपूर्णतः बंदी असेल, असं ग्रामपंचायतीनं स्पष्ट केलंय। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांची कुस्ती पुन्हा एकदा घ्यायला आम्ही तयार आहोत, अशी माहिती चंद्रहार पाटलांनी दिली आहे। पंचांनी चुकीचा निर्णय घेतला असंही मोहोळनं मान्य केलंय। कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेऊ असं चंद्रहार पाटलांनी सांगितलंय। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणेंनी एक बैठक घेतली। पुतळ्याच्या उभारणीसंदर्भातील कामाचा आढावा घेत 10 फेब्रुवारीला पुन्हा सविस्तर बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली। दहिसर टोलनाका टोलमुक्त झाल्यानंतरही इथली वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे। या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दहिसर टोलनाक्याला भेट देत पाहणी केली। या पाहणी दरम्यान त्यांनी ठेकेदारांना चांगलंच धारेवर धरलं। तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर कारवाईचा इशाराही दिला गेलाय। मीरा भाईंदर शहरात या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरपर्यंत मेट्रो धावेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली। मेट्रो मार्गालगत 3 उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू असून एका उड्डाणपुलाचं काम 19 फेब्रुवारीपर्यंत आणि उर्वरित उड्डाणपुलांचं काम ऑगस्टच्या शेवटापर्यंत पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे। उल्हासनगरचा पाणी पुरवठा 24 तास बंद असेल। बार्गी आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपात होणार आहे, त्यामुळे पालिकेनं पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय। नाशिकमध्ये 2 दिवसांवरती येऊन ठेपलेला पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला। कुंभमेळ्यासाठी अतिरिक्त निधीची बचत करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला गेलाय। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लक्ष्मी मार्केटमध्ये शेतकऱ्यावरती प्राणघातक हल्ला झाला। बैलांच्या चाऱ्यासाठी मक्याची सालं घेण्यासाठी आलेले असताना काही अज्ञातांनी हा हल्ला केला।
नालासोपाऱ्यामध्ये डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्सारणाच्या आरक्षित जागेवरील 41 इमारतींवरती महापालिकेकडनं कारवाई केली जाते। आज 11व्या दिवशी महापालिकेनं अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केली आहेत। रेल्वेत चोऱ्या करून दहशत माजवणाऱ्या महिलांच्या टोळीतल्या मुखियाला नागपूरच्या लोहमार्ग पोलिसांनी अखेर अटक केली। तिच्याकडनं 3,52,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्या टोळीतील इतर महिलांचा शोध सुरू आहे। नाशिकमधील 8 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यात 8 पैकी 3 बांगलादेशींकडे ओळखपत्र सापडलंय। नाशिक पोलिसांच्या पथकानं 4 दिवस लेबर बनून राहत हे नागरिक बांगलादेशी असल्याची ओळख पटवली। आणि यानंतर एक मोठी बातमी बीडमधनं आहे। बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न पूर्ण होत आहे। शिरूर कासार तालुक्यातील विघनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड दरम्यान नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी काल पूर्ण झाली। विघनवाडीवरून दुपारी 12:52 निघालेली रेल्वे 1:24 अपेक्षित स्थळी पोहोचली। 35 किलोमीटरचा हा सगळा प्रवास केवळ 30 मिनिटात अर्ध्या तासात पूर्ण झाला। परळी बीड अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं काम गेल्या 15 वर्षांपासून रखडलेलं आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या कामाला गती मिळाली आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडनं वेळोवेळी निधी मिळत गेल्यानं संबंधित रेल्वे मार्गाचं काम वेगानं पूर्ण केलं जात आहे। ही चाचणी यशस्वीपणे पार पडल्यानंतर बीडपर्यंत रेल्वे नियमितपणे धावण्याचा मार्ग आता मोकळा होतोय। यापुढची बातमी वर्ध्यात नाही। वर्ध्याच्या प्रशासकीय भवनातील हिवताप कक्षात कार्यालयीन वेळेमध्ये गुलाल उधळल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती। याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हिवताप कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाईचे आदेश दिले। यानंतर 11 कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबवण्याचा निर्णय जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर नलिनी विखेंनी घेतला। हिंगोलीच्या वसमत शहरातील काही अंतरावरती शासकीय महिला रुग्णालय आहे। मात्र या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी लावून धरली आहे। साताऱ्याजवळ असलेल्या जकातवाडी इथल्या वस्ताद नगरमध्ये 2 गटात तुफान राडा झाला। जमिनीच्या अतिक्रमणावरनं वाद झाल्याची माहिती आहे। दरम्यान परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्यात आणि 10 ते 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते आहे। आयुक्त राजेंद्र जाधव यांच्या बंगल्याजवळ भुयारी गटाराचं काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून पाईपलाईन फुटली। त्यामुळे काही भागातला पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। जालन्यात उभारण्यात येणाऱ्या कत्तलखान्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आली आहे। कत्तलखाना उभारणीचा निर्णय नियोजनाच्या बैठकीत घेण्यात आला होता। याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर झालं। असा कोणताही निर्णय अद्याप मान्य झालेला नाही असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलं। कराडजवळच्या मलकापुरात रानडे हॉस्पिटलजवळ बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झालाय। बिबट्याच्या पाठीमागे 2 कुत्रे लागल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय। दरम्यान शहरी वस्तीमध्ये बिबट्या आढळून आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी इथल्या दरडप्रवण क्षेत्रात जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी खोदकाम सुरू आहे। त्यामुळे गावातल्या वाड्या वस्त्यांना धोका निर्माण झालाय। यामुळे ग्रामस्थांनी